तर चला आता आपण स्टार्ट करतोय, की म्हणजे संपूर्णपणे आपल्याला प्रोव्हिजनल्स बार काउन्सिलची सनद पण भेटलेली आणि त्यानंतर आपल्याला जर रिझल्ट आलाय, की फायनल इयरचा आणि डिग्री सर्टिफिकेट जर आलेलं असेल, तर ते आपल्याला सबमिट करायला लागतं. त्याची झेरॉक्स कॉपी अटेस्टेड. तर ते अटेस्टेड झेरॉक्स कॉपी सबमिट करताना आपल्याला एक लेटर देखील बार काउन्सिलला पाठवायचं असतं. त्याचा देखील नमुना मी अवेलेबल करून देते तुम्हाला स्पेशली. इथं पाहिलं तर टू सेक्रेटरीला पाठवायचं आहे. हा ॲड्रेस आणि सब्जेक्ट तोच असेल. ॲप्लिकंटच्या ऐवजी तुमचं नाव आणि जो रजिस्ट्रेशन नंबर असेल, जे की तुमचा आय-डी नंबर असेल. जसा माझा MH 4141/2024 आहे, तसा तुमचा देखील असेल. तो तुम्ही टाकून त्यानंतर हा जो पूर्ण जो दिसतोय मजकूर, हा पूर्ण तुम्ही आहे तसाच कॉपी करू शकतात. फक्त इथे जे तुमचं आहे, जे नंबर आहे MH 4141/2024 त्याच्याऐवजी तुमचा नंबर येईल किंवा रजिस्ट्रेशन केले तुम्ही ते आणि केव्हा तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटले हे देखील तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी तुम्हाला हे भेटलंय, इश्यू झालंय, त्या दिवसापासून तुम्हाला हे 90 दिवसाच्या आत ते तुम्हाला सबमिट करायचं. म्हणजे जेणेकरून ते 6 ऑगस्ट दिले म्हणजे 6 ऑगस्ट पासून 90 दिवसामध्ये मला हे सबमिट करायला लागेल. त्यामुळेच मी हे संपूर्ण मजकूर नमूद केलाय जेणेकरून पुढे प्रॉब्लेम नको. बस बाकी एवढं आहे सर्व आणि खाली मग प्लेस, डेट, नाव, रजिस्ट्रेशन नंबर, सही वगैरे करायचं. त्यानंतर हे संपूर्ण पत्र आणि अटेस्टेड जे कॉपी आहेत, मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट हे तुम्हाला बाय स्पीड पोस्ट, बाय रजिस्टर पोस्ट जसं असेल तर पोस्टाने तुम्हाला पाठवून द्यायला लागतील. किंवा तुम्ही तिथे जाऊनही सबमिट करू शकता. पण माझ्या मते पोस्टाने केलं तर अतिशय योग्य. तर ही तुम्हाला माहिती भेटली आणि तसंच हा जो नमुना आहे पूर्णपणे डॉक फाईलमध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून दिला आपल्या प्लॅटफॉर्मवरती जेणेकरून तुम्हाला व्हायचा फायदा घेता येईल.